पाणी. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. एक प्रश्न पडलाय मला. बोला ना. तू आहेस तरी कोण शुभ्रा? म्हणजे माझी तू कोण आहेस? काही दिवसांपूर्वी या जगात तुझ्या नावाची व्यक्ती आहे हे मला माहित सुद्धा नव्हतं. तुझंही तसंच असेल कदाचित. पण आता आपल्या दोघींचे अस्तित्व एकमेकींशी जोडली गेली, नाही का? असे काय नातं आहे आपलं? प्रेमाचं, की ज्याच्यावर मी प्रेम केलं आणि तू त्याला हिरावून नेलंस म्हणून? द्वेषाचं. तू म्हणशील की सुलेखा का अशी फिलॉसॉफिकल वागतेय? होतो. धक्के पचवल्यावर माणूस फिलॉसॉफिकल होतो. जे काही झालं मी त्याची माफी मागते. अगं नाही, माफी मागू नकोस. आणि तू तर अजिबातच मागू नकोस. तुझ्या जागी माझं जवळचं कोणी असतं तर द्वेष बाळगण्यात अर्थ आहे ना. आणि म्हणूनच आधीला मी कधीच माफ करू शकणार नाही. कदाचित. पण तुला केलं. आदिनाथ आणि मी वेगवेगळे नाही होत सुलेखा. Well spoken, like an ideal Indian housewife. Good. म्हणूनच तू मला आवडतेस शुभ्रा. आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटत होती त्या दिवशी जेव्हा तू रात्री एका परक्या माणसाच्या घरी राहिलीस. नाही,
मला ते काहीच आठवत नाही. Isn't this creepy? I mean, असं कसं आठवत नाही? मला सांग शुभ्रा, त्या दिवशीची शेवटची कुठली गोष्ट तुला आठवते? तुम्ही. मी? हो, मी पूनम काकूंशी बोलून किचनमधून बाहेर आले तेव्हा तुम्ही नाही का भेटलात मला? हे तुला आठवतंय? आणि आपल्यात जे बोलणं झालं ते नाही हो, नेमकं तेच मला आठवत नाही. का? असं काही आहे का जे मला आठवायला हवं? असं काही म्हणजे? नाही, म्हणजे विचारलं काही महत्वाचं किंवा आपण एकमेकींशी काही बोललो असू असं काही? नाही, असं काही नाही. मला जस्ट काळजी वाटली ना तुझी, म्हणून मी विचारपूस करत होते बस. थँक्स. नाही म्हणजे विचारपूस करायला आलात म्हणून नाही, पण त्या दिवशी तुम्ही मला बस स्टॉप पर्यंत सोडायला आला होतात म्हणून. हे तुला आठवतं? आदिनाथांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे ते तसंच असणार नाही का? हो. त्यासाठी आभार मानले मी तुमचे. नको ग, आभार वगैरे नको माणूस. तुला पोचवणं महत्वाचं होतं. घरपर्यंत सुखरूप पोचले. 2 दिवसांनी पोचले, पण पोचले. टेक केअर. अच्छा, एक मिनिट. मी येऊ का तुम्हाला सोडायला बाहेरपर्यंत? नको, मी जाईन. टेक केअर.
बास ना. आज जरा जास्तच पितोयस असं नाही वाटत तुला? जाग तू. माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंयस का? जाग पूनम. ठीक आहे, जाते मी, निघूनच जाते इथून. नाहीतरी तुला माझी गरजच नाहीये ना. बस. बाळ, मला माझं दुःख पचवून नव्याने आयुष्य सुरू करायचंय. पण तुला तुला तुझी जुनी भूत सोडायचीच नाहीये. अरे हो, गेला तुझा मुलगा अकाली म्हणून का तू स्वतःला सुद्धा असं संपून घेणार आहेस का? माझा मुलगा फक्त माझा एकट्याचाच मुलगा होता तो. अरे हो, माझाच तर होता. तुझा कोणी तो नव्हता कधीच. हे तू बोलतोयस? हे तू बोलतोयस बाळ? नाही, मला थांबायचंच नाहीये इथे, खरंच नाही. पूनम, एक मिनिट. प्लीज लीव मी अलोन. पूनम, प्लीज. पूनम, पूनम, पूनम. जा, तू पण जा. सगळेच जात आहेत सोडून मला. निखिल गेला, आधी पण चाललाय, तू पण जा. राहीन मी एकटा, राहीन एकटा. डॉक्टर म्हणाल्या काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला प्रथमेश मेंटली चॅलेंज्ड नाही आहे. काही टेस्ट घेतल्या त्यांनी. त्याला काही लिहून दाखवायला सांगितलं, काही ओळखून दाखवायला सांगितलं. पण तू त्यांना ते चित्राबित्राचं सगळं व्यवस्थित सांगितलंस ना? सगळं सांगितलं. त्याची काही चित्र दाखवली सुद्धा त्यांना. त्यांनाही थोडंसं आश्चर्यच वाटलं. त्याचं हे मध्येच कधीतरी व्हायलंट होणं, माझं नेलपेंट लावणं, हे सगळं सांगितलं मी त्यांना. मग त्या म्हणाल्या की प्रथमेशला पडणाऱ्या स्वप्नांशी याचा संबंध असावा. आणि इथेच प्रथमेशच्या ट्रीटमेंटमध्ये मोठा अडथळा आहे. त्याला पडणारी स्वप्न तो स्वतःहून आपल्याला सांगू शकत नाही. म्हणूनच तो चित्र काढत असावा. पण एवढी भयंकर स्वप्न त्याला पडतात तरी का? कळेल ना, तेही कळेल. आत्ता कुठे ट्रीटमेंटला सुरुवात झाली, हो की नाही? पुढची अपॉइंटमेंट कधी? पुढच्या शुक्रवारी. बघू.
आपलं घर. मी बाबा प्रथमेश आपली गाडी हे असलीच स्वप्न बघत जा रे सोन्या तू. हे अशीच साधी सोपी सरळ आणि गोड स्वप्न. हेच स्वप्न बघायचं वय आहे तुझं. आणि बघच तू, हा तुझा बाप तुझी ही सगळी स्वप्न पूर्ण करतो की नाही ते बघच तू. बाळ काकाला भेटायचंय. बाळ बाळ झोपला आत्ताच. पूनम काकू आता तर फक्त 9 वाजतायत. इतक्यात काका झोपला? अरे बाळला गेले काही दिवस झोपच लागत नाहीये, म्हणून तो नको नको म्हणत असताना मीच त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. गाढ झोपलाय तो. म्हणजे बाळ काका अजूनही कसला आवाज झाला? काहीतरी पडलं असेल. पूनम काकू बाळ काका नक्की? या ही इज ॲब्सोल्युटली ऑल राईट. ॲब्सोल्युटली ऑल राईट. तू काही लपवतेस का माझ्यापासून? मी का तुझ्यापासून काही लपवू? बर मी जाऊ? हो हो निघ ना. बाळ काकाला सांग मी येऊन गेलो. सांगते.